आगे माझा अनुभव आगे माझा अनुभव आगे
नवे क्षण वेगला घालून या भार माथा अवघी चिंता वारली तुका म्हणे वचनासाठी नाम धरियला कंठी पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक ही पायावर वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझी वर्णी गुण ऐशी देई प्रेम काही कला ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमशादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वधि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरुं तम नमामि। महापुरुषांनो, तुम्ही जमलेले, तुम्ही श्रवणासाठी नाही आलेले, तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण आलेले आहात। विठाल विठाल अखंड हरिनाम सप्ताह दत्त मंदिर नारायण तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेब, उपाध्यक्ष अभिमन्यू शेख पाटील, शिवाजी पाटील, तानाजी पाटील आणि ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं संतोष पाटील आणि तुमचं मला सगळ्यांचा दर्शन होतो। धन्यवाद दीन संत दर्शनाचा, धन्यवाद दीन संत दर्शनाचा, धन्यवाद दीन संत दर्शनाचा।
धन्य आहे, तुमचं मला दर्शन होत. आपण कीर्तनकारांचं दर्शन घेतो, त्याच्यापेक्षा कीर्तनकारांनी समजावं आपल्याला सगळ्यांचं दर्शन होतं. असा जर असेल तर उत्तम, नाहीतर आमच्यासारखी चिंपाडा भरपूर येऊन गेली, भरपूर तमरेला फेकून बी दिली. कोणी सांगून ऐकायला मागत. तुम्ही भाग्याच्या विठाला विठाला आणि या गावचं भूषण या वर्षी आपल्यातून हरपलं. सीताराम बाबा माझ्या समाजामध्ये त्यांचा स्वभावही गोड होता, अतिशय गोड होता. नुसतं गोड नव्हतं म्हणायला. त्यांनी ब्रह्मनाम मान्य केलेलं आहे. अनंत महाराज त्यांनी ब्रह्मनाम मान्य केलेलं आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा हरिश्चंद्र दादा, रमेश दादा, आणखी कोण दादा भाऊ, हा मुलांचे नाव काय? तुळशीराम, रतन, हे त्यांच्या कुशीला रत्नाशी जन्माला आले आणि तेही भजन करतात. त्या दिवशी डोंबिवलीला अर्चन दादांचं भजन ऐकला, एकदम नाहून निघालं आणि सुंदर. आणि तुम्ही आलेले बसलेले सर्वच वंदनी, पूजनी, प्राप्त स्मरणी, आदरणीय, वरिष्ठ, ज्येष्ठ, श्रेष्ठ, तुम्ही सर्वच ब्रह्मरूप आहात. हा गे माझा अनुभव. तुकाराम बाबाने 350 वर्षापूर्वी अगदी दनादन टिचून त्यांनी लिहून ठेवले. हा गे माझा अनुभव, भक्ती भाव भाग्याचा. तुकाराम बाबांना एका साधकाने विचारलं, बाबा तुमचा जीवनातला मतितार्थ, तत्वार्थ, ज्ञानार्थ, विज्ञानार्थ आणि भावार्थ नेमकी काय तुमचा अनुभव आहे? हा की माझा अनुभव भक्ती भाव भाग्या, भक्ती आणि भाव आणि भाग्याचा. विस्तृतप्रमाणे सद्गुरु बोलेल तसा. केला ऋणी नारायण, भगवंताने माझ्याकडून एवढी सेवा करून घेतात ते. नवे क्षण वेगळा, एक सेकंद सुद्धा मग त्या परमात्म्यापासून अलग ठेवलेला. महापुरुषांनो, तुम्हाला सांगताना माझं अंतःकरण भरून येतं. या समाजाला, या देशाला, संस्कृतीला, मानव जातीला कळू नये. राजानो, आपल्या सावळाराम बाबा होऊन गेले, राजाराम बाबा ओसाटण्याचे होऊन गेले, राजाराम बाबा घारेलचे होऊन गेले, वासुदेव बाबा होऊन गेले. सगळ्यांना वाटेला लावलं तरी सुद्धा आपलं गळ आध्या मोकळं आहे. गळ आणि ज्याने घातलं त्याला सांगितलं, भाऊ जरा पुढचं जग घे ना. तुम्ही भाग्याचं ऐकाल तरी बसल्या. विठ्ठल विठ्ठल. केला ऋणी नारायण, नवे क्षण वेगळा, एक सेकंद सुद्धा आज मी आणि आत्ता बघू, नंतर सद्गुरु करेल तसा. घालून या भार माथा. तुकाराम बाबा सांगतात, भगवंताच्या डोक्यावर सगळा घालून या भार माता. पुढे काय लिहिले? चिंता अवघी, म्हणजे मागची पुढची पुढे येणारी अवघी चिंता वार सगळी मरून गेली, पुन्हा जिवंत. तुका म्हणे वचनासाठी आम्ही गर्भामध्ये, या बाबा गर्भामध्ये आम्ही वचन दिलेलं आहे.
तेव्हा तुझं मी जप घेईन, नाम घेईन, परंतु बाहेर आल्यानंतर हा बिघडला गडी हरकत नाही, परंतु त्याला रेंज मध्ये आणायचं. काही फुलं बाबा अशी असतात का त्यांना टोचून येत नाही, मग त्यांना गाठ मारून त्याचा हार बनवावा लागतात. गाठ समजलं का हार बनवताना बघितलंय का? तसा शेवटच्या क्षणाला तो भगवंताचा नाम जप लई भाग्याचे राजनो घेतलं तर नुसता कार्यक्रम ऐकायचा जेवायचा बोलला बरा रे हे चुक्याच काढणार ते मला काही बोलताच येत नाही अशी गंमत होती. कारण मुद्द्याचे योग्य बरोबर भूक लागल्यानंतर आंघोळ नको, भूक लागल्यानंतर कपडे नको, त्याला जेवायलाच पाहिजे. तसं या देशाला, संस्कृतीला, भारताला, मानव जातीला तिची गरज आहे, गरज इसेन्शियल आवश्यक. 12 वर्ष गेली, 12च 24 वर्ष झाली, परंतु इन्स्पाइट नॉलेज अजूनही नाही. लई भाग्याचं तुम्ही काही मंडळी घेतल्या, आता मान्य केला तर चांगलाय, नाहीतर वरती डबल मारतील. एवढा ऐकून तू घेतला नाही, एवढं पाहून तू घेतला नाही. गुरु दत्तात्रयांच्या वडिलांनी कोणी अत्री मुनींनी त्याने असा गुरु दत्तात्रयांनी बोललं का मी 1 गुरु केलं, 2 गुरु केले, आता नको बस. 1 पोळी खाल्ली, 1 भाकर खाल्ली, आणखीन आण म्हणतोच. आणि तुमच्या समोर बुवा बोलतोय याचं जवळजवळ 8 संप्रदायात जाऊन आलेला आहे, 1 ना 2 नाही. स्वाध्याय निरंकार मिश्री, प्रजापिता ब्रह्मकुमारी, अनिरुद्ध बापू, आसाराम बापू, हिलर संप्रदाय, नाग नागी, नाथ संप्रदाय 1976 सालापासून. आणि आज नेमकीची गरज वाटत. बाहेर गावी गेलं, सांगली कुठे, सातारा कुठे, परभणी कुठे, येलदरी कुठे, काशी कुठे, नवे उज्जैन कुठे, सगळीकडे भारतभर हे पसरायला लागले. हे का आपल्या घरचं नाही, वास्तविक रीत पाहायला गेला. सेवितो हा रस वाटितो परमात्म्याचा रसपान करायचं असतं, तसं नाही मिळणार. हजारो कीर्तन ऐकली, बिलकुल जमणार नाही, नाही जमणार. त्याला स्तोत्रीय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू पाहिजे. नाही वाटतं लक्षात आलं? स्तोत्रीय म्हणजे धर्मशास्त्रातलं अस्खलित ज्ञान पाहिजे, नुसता मला कोकारला चालणार. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्माची परिपूर्ण अनुभूती सांगणारा पाहिजे, गप्पा मारणारा. आपल्याला मोठं कोण वाटतात महाराज माहितीये का? जो जास्त फी घेतो तो मोठा बाबा. हर्षद दादा समजलं का? लय भारी, त्याची तारीख मिळत. सगळ्या माई चांगल्याच आहेत, पण जिचं दूध पितो ती आपली सख्खी आई. कसं वाटतं तुम्हाला? तसा आजही बाहेर कुठेही कार्यक्रम झाला 10, 20, 30, 40 शिवाय माघार. आणि इथं वेगळं बोलतो, वेगळं संप्रदाय. अभंग तुकाराम महाराजांचाच आहे, प्रमाणे त्यांचीच आहे, फक्त न्यूट्रल आणि फेज. मग समजदारीचा बल पेटला तर बघू. विठाला विठाला अंश ब्रह्मा, ब्रह्मानंतर नारद, व्यास, राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, तुकाराम महाराज. राघव चैतन्याच्या वेळेला कुठे आपल्या गिरनार पर्वताच्या पायथ्याशी राहत होते.
आणि आजूबाजूला यवनांचं राज्य होतं आणि यवनांचं राज्य असल्यामुळे त्यांनी पाहिला, अरे बापरे, यांचा निर्धारण करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग राघवेंद्रांनी काय केला, गिरिनार पर्वतावरती गेला आणि अनुष्ठान म्हणलं, दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा दिगंबरा जवळ 7 दिवस अनुष्ठान म्हणलं. 8वा दिवस, 9वा दिवस, 10वा, 21 दिवस हे भजन. आहार विहार आचार विचार उच्चार सगळं बंद. राघवेंद्रांना त्यांना एक अपेक्षा होती की गुरु दत्तात्रयाने मला भेट द्यावी. बाबा मलंग फकीरच्या वेशामध्ये 21व्या दिवशी प्रकट झाले. सांगितलं, बेटा डोळे उघड. डोळे उघडले. उघडल्यानंतर काय पाहिजे, मला गुरु दत्तात्रयांची भेट पाहिजे. अरे ते का लगेच थोडे मिळतात का तसं. मग पण भेटत नसतील तर हा देह ठेवून काय कामाचा. त्या गिरिनार पर्वतावरनं उडी घेणार त्यावेळी बाबांनी त्यांचा हात धरला. बेटा नको घाबरू. सांगितलं, हे बघ, ओतूरच्या जंगलात जा, तिथे 7 दिवसाचं अनुष्ठान कर आणि तिथे व्यासदेव येतील, नारद महर्षी येतील आणि मग तुम्हाला त्यांच्या हातून अनुग्रह होईल. विठ्ठल विठ्ठल. कुठे गिरनार पर्वत आणि कुठे ओतूरचा जंगल त्याच्यामध्ये आले. शिवपिंड तयार केली. शिवपिंड तयार केले. तिथेही सुद्धा 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4था दिवस उलटला तरी व्यासदेव नाही, भोलेनाथ नाही, नारद महर्षीने कोणी प्रकट होत नाही. मग राघवेंद्रांनी काय केला, एक उचलेला असा इतका मोठा दगड घेतला, 4 दिवसाचा उपवासी, आणि तो दगड घेतल्यानंतर या पिंडीवरतीच टाकून देतो. गुरु दत्तात्रयांनी सांगून तरी सुद्धा. मग त्या पिंडीवर टाकायला जाण्याच्या अगोदर यांचा डोका त्या दगडीवर आपटले गेल्यामुळे त्यांना ग्लानी आली. ग्लानी आल्यानंतर ना जागृती, ना सुषुप्ती, ना स्वप्नावस्था, या भावावस्थेमध्ये व्यासदेव तिथे प्रकट झाले. व्यासदेव प्रकट झाल्यानंतर असा हात केला. असा हात का करतात, 24,249 लहरी निघत असतात आणि त्या लहरी निघाल्यानंतर प्रतिभा, प्रज्ञा, स्मृती, स्फूर्ती, स्फुरण, स्मरण, मेघा, प्रगल्भता, ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, आत्मज्ञान, बोध, प्रबोध, स्वरूपाची ओळख, परोक्ष, अपरोक्ष, दृढ अपरोक्ष, मन, विक्षेप, आवरण, बाबा लाडकी लेखमी संताची हो. शॉर्टकट स्वीट्स थोडक्यात, पण अख्खा कीर्तन एका कथेवर जायचा, मग गडबड होईल, बाबा नाराज होतील. बरं असू दे. मग त्या वेळेला त्यांना व्यासदेवही नारद महर्षी प्रकट झाले आणि त्यांना कुठला जप दिला असेल. कार्यक्रम करायची जेवायचा, पुढं काय करायचं, सगळ्यांचा स्वाद चालू आहे ना, का बंद पडतो कधी. गावाला गेला, सासरवड्याला गेला, मग श्वासच भजन श्वासच भजन करता.
मुहलेन कंठ हलेन जीवान रटे राम, हम बैठे आराम हमारा भजन करी आत्मा। महापुरुषांनो, मग त्या राघवेंद्राला तोच शक्तीला हंस ब्रह्म अत्रि दत्तात्रयापासून आलेला नारद व्यास राघव चैतन्य केशव चैतन्य आणि मग तो जप तुकाराम बाबांना मिळाला। आणि तुकाराम बाबांनी तो जप घेतल्यानंतर एका साधकाने विचारला, बाबा तुमचा अनुभव कसा सांग ना मला। आगे माझा अनुभव, आगे कशा सांगू माळ घातल्यापासून बंगला झाला, 2-4 गाड्या झाल्या, पुन्हा परत लग्न झालं, मुलं मालक सगळं झालं। मी प्रपंचाचा बरोबर आहे, पण जास्त बरोबर कुठला माहितीये का, तो भगवंताचा ओरिजिनल जग आलाच ओरिजिनल, जिथे जपी तपी ज्ञानी विज्ञानी तत्वज्ञानी शास्त्र ग्रंथ पंथ पुराण सार विश्व गुडघ टेकत गुडघ, तिथून हा मार्ग चालू होतो राजानो। मात्र समजत नाही, कीर्तन त्याच्यासाठीच आहे, प्रवचन त्याच्यासाठीच आहे, सप्ताह त्याच्यासाठीच आहे, जन्माला आलो त्याच्यासाठी, समजत नाही आपल्याला हे व्यासपीठावर नीट सांगत नाही। आणि मग ते सांगतात हरी हरी तुम्ही म्हणाले सकल, हरी तुम्ही म्हणाले त्या आईची अवस्था झाल्या ना, अख्ख्या हिंदुस्थानात तुम्ही कधी बघितले मस्करीत तरी? मग ही ज्ञानेश्वरी नाही का, अनंत महाराजांची बहीण आहे, मग ही ज्ञानेश्वरी नाही का, आहे, परंतु आम्ही ते वाचून पद्धतशीर पुढे जातो नाही, एवढं लक्षात आहे। कीर्तन त्याच्यासाठीच आहे, प्रबोध दिला ना, प्रबोध ती अवस्था थांबली जात। प्रबोध कुठला, गावठू गाईचा तूप लागतो, जर्सी गाईचं नाही। आणि मग तो तूप घेतला, डोक्यावर थापला, मग ज्ञानदेव तुम्हाला बघड आई 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 कीर्तनात आले, खरं कीर्तनातच येत असत, या या देवाचे देवाचे भरत हवारे,
काही अवस्था कणकावून पाहायला मिळते. आमच्या बी झाले ना अशा अवस्था. आता एका पक्षाने सगळ्याची झालीत अवस्था. वाडगाव काय, सुनील महाराज काय, आता हे समोर दिसतो ना यशवंत शेठ कराळे, त्या कॅमेरामन नका समजू, ज्यांचा अख्खा भावना ट्रॅव्हल्स मोठा ट्रान्सफर आहे त्यांचं, तेवढं सोडून स्वतःची गाडी, स्वतःचा पेट्रोल, स्वतःचा कॅमेरा अखंड महाराष्ट्रावर फिरत राहतात. तुम्ही दादा बघितल्याने त्या दिवशी घेसरला सुद्धा. त्याचं कारण आहे ज्याला प्युअर समजलं ना, प्युअर. आता तुम्ही आपण आपल्या वडिलांचंच नाव लावणार का? दशरथ महाराज नाही वाटतं आले. दशरथ महाराज कुठे आहे? येतील येतील. विठाल विठाल. संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा माळा फुकाट ज्ञानेश्वरी या बाबांचे पुन्हा परत मालिका सगळं विनामूल्य दिलं जात असतं. आणि हे कशा करता पाहिलं बाबा, लोक अचानक जमतात. मागे लासूरला गेलो होतो, 122 लोकांनी अनुग्रह माळा घातल्या. माळा खपल्या, आम्हाला तोडून दुसरं 5-5 महिन्यांचे करावा. हे काय चाटा मारतो. चाटा म्हणजे खोटं काय बोलतं. ज्या वेळेला बरोबर आलं ना आपण बोलतो खरे कार्यक्रमामध्ये पैसे घेतात. बरं नाही, याचं असं विनामूल्य घरनं नाही, घरी पोचता कर आम्ही आरामात येऊ. काय बोलतो? अच्छा मग तू येते का आता कीर्तनाला? कोण तेवढं बेकार बोलतो. इथे यायचं, VIP बोलायचं, अचूक बिनचूक, महत्वाचं योग्य बरोबर. चुकलं तर खसका मारतात. तंबाखू चोळतो. त्या बाबाचा चुकला इथे एका थापेवर नेता. विठाल विठाल. ब्रह्मदेवाची सभा भरली, काय करता येईल असं नाही. जत्रा कोणाला बोलतात? जा आणि तरा, या आणि तरात यात्रा. ब्रह्मदेवाची सभा भरलेली होती. देवर्षी, राजर्षी, मुनी, जपी तपी सगळे बसलेले होते. आणि इतक्यात एक जटा वाढलेला, खडावा घातलेला आणि महाराजांच्या कोणाच्या ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये कमंडलातून पाणी काढायचा आणि दरबारामध्ये शिंपडायचा. तेव्हाच पाऊल टाकत होता. कोणाकडे बघतही नव्हता. आय एम सो अँड सो. मोठ्यालाच की आपल्याला मी मुख्यमंत्री अहंकार येईल नाहीच तर काही कशाला अहंकार येईल. जे असतात त्यांना अहंकार येत. मग हा जो बाबा होता, जटाई त्याच्या वाढलेल्या, कोणाकडे बघायलाही तयार नाही. आणि मग खाली मुंडी, पाणी शिंपडायचा चालायचा, पाणी शिंपडायचा पाऊल टाकायचा. ब्रह्मदेव बोलले या या या. आले. म्हणतो आसनग्रस्त व्हा. एक ऋषी उठले, त्यांना आसन द्यायला लागले बसण्यासाठी. त्यांनी सांगितलं नाही, मी बसलेल्या आसनावरती नाही बसणार. हा मधीच थांबवला. पुन्हा म्हणणार नाही चाल. मधीच वाजवायला उठवला तर काल पुढच्या वेळेला सत्यालाच येणार नाही बोलतो. तो जो असतो ना, तो जो लय बेकारी असतात. आपण नावात भावलं तेच बरं. कोणाचं कीर्तनाचा चला बाबा 2-4 शब्द तरी आपल्या कानी. आणि मग चालत 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 ब्रह्मदेवाला आले. म्हणतो याला आता बसायला आसन तरी कुठला देऊ. कोणाला चिंता पडली, जो विश्व निर्माण करतात त्या ब्रह्मदेवाला, त्यांच्या जवळ जाताना कमंडलातून काढायचा दर्भ, पाणी शिंपडायचा. बरं एक काम कर, माझ्या मांडीवरती बस. हा चालेल करतात. तिथे त्यांनी पाणी शिंपडला. कोणी? त्या ऋषीने पाणी शिंपडला. पाणी शिंपडल्यानंतर बसलं. बसल्यानंतर ब्रह्मदेवाचा श्वास चालू व्हायला. ते ऋषी बोलायला लागले, अहो ब्रह्मदेव
तुमच्या श्वासाचा घाण वास येतो, तो श्वास बंद करा. आली का पंचायत ब्रह्मदेवाची? पण तो श्वास बंद केला तर माझं कसं व्हायचं? 1-2 मिनिटं थांबले, परंतु एवढा गडबड करणारा आहे तरी कोण? ब्रह्मदेवानी त्याला पाहिलं नव्हतं. मांडीवर बसलेल्या बाळाला त्यांनी पुढून पाहिलं चेहरा. बघतो तर हा दंभ बाळ, दंभ अहंकार त्याचे बळ फार. आणि तू बेटा दंभ का म्हणतो? होय, मग बऱ्याच दिवसांनी आलास तू रे. बोलत एकदा ओळख झाली ना महापुरुषांनो, त्याच्याशी वागणं तसं केलं जातं. परंतु हे सगळं भगवंतावरती नामस्मरण करून ती जशी ती आईची अवस्था झाली ना तिथपर्यंत नामस्मरण करायचं असतं. दंभ ठेवायचा नसतो, अहंकार बी ठेवायचा. आणि अहंकार ठेवला जर घेतलास तरी ते सगळ्यांसमोर कसा घ्यायचा? सगळ्यांसमोर. मग गुरु पलटी केलं जर का होईल ना. तुमच्या गावातली नारायणची शाळा किती येतेपर्यंत आहे? त्याचं दादा तुम्ही मागे बसले ते विठाला विठाला. आणि मग त्या वेळेला त्या साधकाची दशा उशाने कक्षा एवढे वाढतात चिंतनाने. असली चिंतन सांगतो कोण? व्यवस्थित फसवतात आपल्याला, जातीवंत फसवताना आपल्याला बी तेच मोठे वाटतात. तो खरा सांगणारा असतो ना, कोणा देऊ नको खरं काय जरा वेगळं वाटतं यांचं बोलत. कारण त्याला तोंडाला सव नाही लागत ना. त्याला नेहमी कथा पोथ्या पुराण दृष्टांत सिद्धांत ऐकायची सवयच नाही. पण तुम्ही भाग्याचं बसले तरी विठाला हा गे माझा अनुभव नामस्मरण चिंतनाचा, भक्तिभाव भाग्याचा. भक्ती ज्या वेळेला डोळ्यातून अश्रुपात आला, इकडनं अश्रुपात आलं, चिंतन करता करता नीट ऐका. लय आपण ऐकले ना, लय लोकांना पाठवलं आपण. सांग रे, ते इकडनं अश्रुपात आले कडेवर ना, ते गारगार असतात. दुःखाचे अश्रू मधून येतात आणि त्राटकाचे अश्रू असा मधून येतात. त्राटक केला तर सज्जनो ती गारगार अश्रू असले तर समजायचं आपलं काम बरोबर आहे. कंठी प्रेम दाटे नैनी निरे लोटे, 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 कंठी प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. ऐकून ऐकून जाम झालो, पण कोणाच्या डोळ्यात अश्रुपात तुम्हाला बघायचं असतील तुम्ही रेंज मध्ये यायचं. रेंज मध्ये म्हणजे तेव्हाच कळेल. मात्र सगळा भार कोणा लोटायचा? घालोनिया भार. दुसरं चरण
सेकंद सुद्धा फुकट जात नाही. आज मी आताही गुळ आता लगेच गोड लागतो का 2-4 महिन्यांनी? तुमच्याकडे काय पद्धत आहे? त्या समजा बरोबर रे, पण या काही राहिलेला याचा खटका बसलाच नाही ना. याने नन्नाचाच पराय घेतलेला. अजून परत सांगतात ते काही एका जन्मात काही होत, ते लगेच काही मिळत. इथं तर रोज बोलतो मुखी नाम आदि मोक्ष, मुखी नाम आदि मोक्ष, आदि मोक्ष, आदि मोक्ष. ऐकून लोक म्हातारी झाली. मुखी नाम आदि मोक्ष. नवीन काय सांग आम्हाला? बुद्धीला, विचाराला, तत्वाला, ज्ञानाला नवीन खुराक. मुखामध्ये नाम, हातामध्ये मोक्ष. आज भी आहे ना, आता भी आहे. फक्त तयारी तुमची पाहिजे. कोणाची? समजा कर या काही सांगू गप्पा मार, जेव, बाकी घे, नीक मुखाला नीक बोल, नीक. तुम्हालाही बरा वाटला. सकरात टल्ली होता आपल्याला. एकाने तिकीट काढलं, तिकीट एसटीचा. दसरा दादा तिकीट एसटीचा काढला आणि कंडक्टर तिकीट घेतला, पैसे भरलं, जाऊन पुन्हा बाबलेच्या झाडाच्या जाऊन लपला आणि एसटी निघून गेली. जाम जोर जोरात हसायला लागला. बोला काय रे, मी एसटी वाला फसवला. एसटी वाला फसवला कसं रे? हे भाग ना पुरावा आहे बोलतो. मी तिकीट काढला पण गेलोच नाही एसटीत. मी एसटी वाला फसवलं एसटी वाला. अरे तूच फसला. एवढी कीर्तन प्रवचन ऐकलीस पण ओरिजिनल जप काही घेतला. आता ही देवी माता आहे, या क्षणी कुठला जप जपते? भगवान विठ्ठल कटेवरती हात देऊ नये. स्वतः विठ्ठल कुठला जप जपता? भगवान गणपती बाप्पा कुठला स्वतः जप जपता? स्वतः गुरु दत्तात्रय, ज्ञानोबा समाधी संजीवनी मध्ये कुठला जप जपतात? काही समजत? त्याला कोण लागतं? संत विना प्राप्ती नाही. संतच पाहिजे. कन्या माप्या चालणार. संत म्हणजे हातापायाचा, तांगड्याचा म्हणतात. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिन्ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शनम. ती ज्ञान पैगा भरिवे जरी मनी अति अनावी. तरी संताया भजावे सर्वस्वी. साधू संतांना शरण जायचा. 1 सेकंद सुद्धा वाजवला जात नाही. 1 सेकंद. तुमचं भजन तोंडाने करून करून किती करणार? पुढे सांगू, ते भजन 21,700 वेळा चालतं. 21,700 वेळा. आणखी पुढे सांगू, आपल्या शरीरावरती रोम किती आहेत? केस 3.5 कोटी आहेत. 3.5. प्रत्येक रोमाचे पुढाचे ते भजन. विचार करा नीट. चांगलं कोरोनातून वाचलो आपण. 2 वर्षे गप होतो घरात. फू नाही, काहीच नव्हतं. गप्पच होता कारभार. तुम्ही भाग्याच्या आत नारायणगाव म्हणजे अगोदरच माझ्या बाबांनी परम पवित्र करून ठेवलेलं आहे. संत सावळाराम बाबा. संत
कोण? वामन बाबा. सगळेच बाबा लोक, सगळे संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा. तुम्ही संत श्रीपाद बाबांचे कार्यक्रम नसतील ऐकले राजानो. घाटावरचा तुकाराम बाबा चालतो, घाटावरचा ज्ञानेश्वर महाराज चालतो, एकनाथ बाबा चालतो. मग संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा नको का मान्य करायला? शास्त्र सांगेल तर शास्त्र. आम्ही तर 6 महिने टिचून डबल टिचून विचार केला. बाबा बाबा वाक्य प्रमाणात नको, गुरु करावा बलकट, त्याचे ठरावे मनगट. आधी मी कोण मग देव कोण सांग. नुसता पाला खायला लावू नका, बकरी बिची ते पाला खाते. मग ते ब्रह्मनाम देणारा पाहिजे. ब्रह्मनाम 18व्या अध्यायामध्ये 65 ओळीमध्ये सांगितले, अर्जुना ब्रह्मनामा विकी बुद्धी सांडून असं की कर्म किती तितकी असत होय. ब्रह्मनाम सोडून बाकीचा कुठं ना करशील. सद्गुरूची चली बाणी ब्रह्मरूपा झाली, सद्गुरूची चली बाणी ब्रह्मरूपा झाली. संपूर्ण महाराष्ट्रावर जोडीला राहायचं. मग जालना असो, जळगाव असो, भुसावळ असो, यावल असो, संपूर्ण महाराष्ट्रावर ही मंडळी राहायची आणि खूप गोड आनंद लुटायची. मग तू ते इथं नवीनच वाटतं नाही रे, ती तुमची चुकी आहे. आपल्या गावचा जावई करायचा की नाही ती तुमची तुम्ही बघून घ्या. आता महापुरुषांनो, आज आपण त्या सगळ्या भगवंतावरती भार टाकूया. अभंगाचं बघा. प्रबोध झाला ना महापुरुषांनो, आपल्याला नाही मस्करीत सुद्धा ऐकायला मिळत नाही. प्रबोध करोनी प्रबोध संत पार उतरले, हे कोणी पण नाही बोलत. स्विस बँकेत किती 1000 कोटी रुपये आहेत रे तुझे, तो सांगतो पगारच पुरत नाही ना, 1000 ना कोट्यावधी. गुरुदेव
तशी गमत प्रभो ती भाषाच नाही, परंतु साधू संतांच्या संगतीत गेलं. साधू संत बुवाच्या नाही, बुवाची त्याची चुकीच नाही ना. तुमची गावची शाळा किती पर्यंत? 7वी पर्यंत. मॅट्रिक पासचं सर्टिफिकेट देतील. गुरुजी शिकलेला आहे. मॅट्रिक पास समज मी काय बोलतो ते कळतं ना. मग ते सर्टिफिकेट देतील का? नाही का? शाळाच तिथपर्यंत नाही. आता ती माहीतच नाही. ऐकायचा जेवायचा ना निघायचा. पुढं काही नको ऐकू. हुशार करना तो हमारा नाही, मानो तो मर्जी तेरी. नाही म्हणला तो वरची 84ला लटकून जाऊ आपण. भाऊ लायक का देतात? बरोबरासाठी बीज भाजूनी केली. आपला कुठाना चालेल, नुसतं ऐकायचा. जो आला तो आपल्या भोखाने बसून घ्यायचा. ये बस बाबा सांग. पुढे काय? आता तो जेवण बनवलेला आहे, तो पाण्यासाठी का चर्चा करण्यासाठी का डोळं वटारून पाण्यासाठी? कोणी बनवलं नाही, गरीब जेवण जातील बोलतो. वास्तविक तो जेवण तसा कीर्तन प्रवचने वारी सुद्धा 6 महिने का सांगायचे? सच्चिदानंद श्रीपाद बाबा बोलायचे, भाऊ ही 6 महिन्याची वारी, या वारीला अनुग्रह, पुढच्या वारीला प्रबोध आणि नंतर तिसऱ्या वारीला स्वरूपाची ओळख. स्वरूपाची ओळख म्हणजे काय? घ्या देवाचं नाव. आणि मग आम्ही का बावलटच घेतो का? आम्ही का मूर्ख आहोत का? एवढी जिंदगी गेली. मग तो जर जपाची माहिती, स्वरूपाची माहिती सांगितली, आता समजणार नाही. भरला गणदात सभायाभ्यंतरी तुझी एक दत्त, अभाग्याशी कैसी कळली मग. अभाग्या सगळ्याला कीर्तन झाल्यानंतर तुमची आसन खाईल. 21 जन्माची कर्माची पुण्य असं तर मग सर मला सांगता तुम्ही बरोबर न जाऊन मी तर बोलतो. मी अगोदर मान्य करा, तुमचं कल्याण होईल. तो तुम्हाला आणखी डिटेल बोलतो. राईट टू फाईट. तुम्ही आता जो जगता, तुम्ही इथं जाता सर्वजण, इथं जात ना. कारण किती कोटी रुपये दिल्यानंतर पुन्हा 9:15 वाजते. आजचं इम्पॉसिबल अशक्य. कसा तुम्ही जो जग जगता तो जग ज्ञानेश्वरीत आहे का? नवीनच बोलतो. अरे कळतं कुठं घाटावर, कुठं जालना, कुठं उज्जैन, कुठं काशी, कुठं कर्नाटक, कुठं तिथली लोक फटाफट राईट टू फाईट मान्य करतात. तुम्ही तर माझे तुमचा गुरु होण्यासाठी नाही. अरे केला ना सालपट द्या फेकून. लोक पुढतात पण तुम्हाला दिसत, आम्हाला काय समजत नाही. अरे काय मेली ना बिचारी, बिगर नामाची मेली. मात्र तुम्ही भाग्याच्या आत ऐकायला तरी बसलात. विठोबार
तुका म्हणे वचनासाठी नाम कंठी धरिला. भगवान शिवजीने ज्या वेळेला शिव आले आपला तूही नामे म्हणाला राम राम जपायला. बोललं खरं आजपर्यंत कीर्तनकर कुठला प्रवचन का तुमचे फटका बसतं का मागच्या ठिकाणी व काय सांगतो अशाबद्दल शास्त्रात आहे का? तुझ्या पदरच बोलू नको. सांगलीला गेलो होतो तर त्यावेळेला एका महाराजाने आम्हाला म्हणतो बिलकुल प्रयास पण आलाच ऑन दी स्पॉट एकाही सोडलं नाही तिथलं तिथंच. जी सत्य आई असत ना लेकराची ती म्हणत नाही लेकराला दूध नंतर पाहिजे और बाजारात एसटी लगेच बाई चोळीची गाठ सहित करते बेटा बनवायला करणं स्वतः काहीच नाही आपल्या लगेच तक्रारीची प्रश्न नाही घ्यायची. अनुवादाचा हंगरुलासी समाधी मोदी बुधवशी कुठला अजून श्लोक आहे. काश्मीर तो कन्याकुमारी आसाम तो गुजरात इन ऑल इंडिया संपूर्ण भारतभर फिरला नाही फिरला. त्या गंब बाळासाठी गंमत आपण तो सुनाम तो क्षण तो विशेष करून प्रभू करो तुम्हाला बुद्धी हो आणि भगवंताचा जप मान्य कर. नाही तर यमाचा पाहुणा. आपण लई कीर्तन प्रवचन ऐकले लय सप्ते खाल्ले लय बाबाला अख्ख्या हिंदुस्थानातलं बाबा लोक असे उघडून जरी ते आलो उघडून कुंभमेळ्यातला मेन बाबाला विचारलं बाबा तुम्ही परमात्म्याला पाहिलं का? पाहिलं असेल तर आम्हाला आत्ता दाखवणार का? समजतं मी बोलतो ते आत्ता कारण त्याला आवडले जिंदगी चालली बोलून 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 मग समजून नको घ्यायला. मग ती आज संधी आलेली ही संधी आलेली उसळलोय की आता अगदी चिंता काय बसे पलीकडे जायचं. माणसं मागे मोडायला लागली घड्याला बघायला लागली चेहरे पडले दिसले तरी बाबांनी कीर्तन वाढवायचा. कोणी जाऊन कधी काय लगेच संन्यास घेणार नाही. बाबा चला आता मला नाही बरा वाटला संन्यास घेतो मालकरी होतात. पण शेवटच्या चरणात काय बोललं सांग.
म्हणे वचनासाठी नाम धैर्यला आईची हृदयात असताना आपण वचन दिले प्रभो आम्हाला सोडवितो आपण मंत्र 7 कोटी मंत्र आहेत 7 कोटी 1-2 कोटी नाही मग मुख्यच एका तासामध्ये आपल्याला सगळं कळायला पाहिजे ते फक्त एकच भगवंताचा नामस्मरण झालं मागे झाले पाहू नका पुढे जावी नाही तुका भगिनी वर्गांनी आपल्या पुरुषाची आदर आणि कदर करत चालू पूर्वीच्या काली सांगायला लागत हे भाऊ बायकोला मारू गिरू आता उलट सांगायची पाहिजे कारण सकाळी एकदाच भाकरी वाजतात आणि मग काही काही ते वाटून घेतात त्या आणि मग संध्याकाळी आमची सगळी मंडळी आली 5-7 लोक असतात कधी माणसं लय हौस असतात बाबा बाबा बोला महाराज जेवण केल्याशिवाय जाऊ नका जेवण केल्याशिवाय त्याच्या खालीवर होत 5-7 लोक आहेत प्रत्येकाने 2-2 भाकरी खाल्ल्या तर माझा अगोदरच थोडक्यात गॅप आहे आणि पाठ पण दुखते त्याच्यापेक्षा ती जरा कळ सोडून कप राहते महाराज बोलते एकदाचे कसे नको नको मग ते हळूच बोलते पुढच्या वेळेला आलं ना ते जेवल्याशिवाय जायचा तुम्हाला समजलं आता थांबो हे त्याचं उत्तर आणि महाराज लोकांचं कुठेही अन्न नाही खायचं भीष्माचार्यांनी एकदाच कोणतंच अन्न खाल्लं होतं कोणाच्या दुर्योधनाच्या घरचं आणि झारचंदाला बुद्धी फिरली बाबा उद्या पांडव तर राहतील आपण घासावर घास खातो एक तर ती कला पाहिजे आता लोल अगस्त ऋषीनी पोट करून आणि तिचे कला असेल तर मग काय प्रश्न नाही परंतु त्या वेळेला भगिनी वर्गाने आपल्या पुरुषाची आदर आणि कदर करणं गेल्यावरती मोठा फोटो बनवणं त्याच्या नावात दर सणाला बोंब ठोकणं त्या काम करा असताना तुम्ही त्याची आदर आणि कदर करा तो सांगेल तीच भाजी बनवायची कमवून आणून देतो कोण याला नको त्याच काढावं लागतं आता नाही तर त्याला काय करतो तोच आणून देताना मग त्यालाच करून द्यायला काय प्रॉब्लेम आहे म्हणून त्याचा हाल नाही करायचं ना बुवाचा हाल व्हायला लागला तो सांगतो नको मला भेटायची भाजी माझी मी आमच्या घरी गेलो तीच भाजी खाल्ली आणि मग आता ती भाजी नको आता आहे सकाळी बनवले पोराने की आताच तुम्ही खाऊन घ्या ते नाही का बसत कप बसलं का बुवाचं गाल चालला आतमध्ये बुवाचं गाल मग म्हणून असं काम करायचं नाही आपल्या घरी नीट चांगला राहावा टमटमीत व्यवस्थित टाकाट्याक राईट टू फाईट तर त्याला मोठाला अन्न आणि ते बाकीचे तुम्ही सगळं करता आणि पुरुष वर्गाने आपली पत्नी लक्ष्मी आहे त्या नारायणाने डुलत नाही घरी याचा कसा नारायण जर डुलत आला तर काय सांगू बाबा तुम्ही बोलता गोष्ट खरी नावाला तू आहे बोलतोय दुनियाची कदरी याच्या बोलतो काही काही लोक का नाही मला झाले माहितीये का तुमच्यापेक्षा आम्ही बरोबर कारण रात्री रामकृष्णारी दिवसा बांध कोरी आई 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 काम बरोबर पटला मग शेवटी मोजणी आली तर करून चुकतं आणि आता तुमच्याकडे जमिनीचे पैसे खपल्यावर दादा तू करशील काय आमचे सखी नातेवाईक घर परत बाई इकडे कशी कवळली माल घातली राहायला घर बी जागा ठेवली ती लोकांनी सगळे सपाट करून टाकले आपल्याच घरी असतात ती म्हणून कर्माचा अकांत सिद्धांत मंद कर्म
तीव्र कर्म तरी तीव्र कर्म सुटत नाही, म्हणून कर्म चांगले करायचे आणि तुम्ही लोक असाच सप्ताह करायचा. फक्त ब्रह्मनाम घेऊन ब्रह्मनाम कुठे गेलं तिथंच गेलं. हवा तिथेच तयार होतो. साधू संतांच्या कृपेने भगवंत करो संत सावळाराम बाबा, संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, गुरुमौली नाना बाबा यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमचं सगळ्यांना सर्व अर्थाने कल्याण करो. आजचे मृदुंगाचार्य पुण्यात विशाल वामजे सुंदर आत्मावली तुमचा अतिशय सुंदर. एक वेळ टाळ्या वाजा त्यांच्या नावाने. कारण कलाकारांची कदर करता आली पाहिजे. कलाकारांची कदर नाही ते तिथं काम. आता स्वयंपाकी असतात, ऐकलं का वारे भाऊ? स्वयंपाकी कधीच पुढे येत नाही. विरोधात आमच्यासारखे माणसं त्यांची नावं पण आमच्या नजरेतून जात नाही. शेने देखील रवी ते देखील कवी. स्वयंपाकी माणसं त्यांची खरी मृदुंगाचार्याची खरी सेवा. कैलाचार्य महाराज नाव काय फक्त बालचंद्र पान्हेरकर. पुढे पान्हेरकर. दुसरा महेंद्र गायकर. तिसरा संतोष अधिकारी. चौथं गणेश. 12 तारखेला आम्ही असू मुलुंडला कैलास महाराज आणि वामन बाबा. पुन्हा परत आपली ज्यांचा आमच्या जोडीला अखंड महाराष्ट्रावर राहतात असे सालवी महाराज, वाले महाराज. बाबा आपलं नाव दगडूमाली. पुढे बाबा बालकृष्ण. पुढे विठोबा. आपलंच नाव घ्यायचं, कोण शेजारचं नाही. पुढं रुपेश जाधव महाराज माऊली. पुढे गणेश महाराज. बाबा विनेकरी. आज बघायला लागला असं ते उद्या आपलाच दिवस आहे. आज आम्ही आधी बरोबर. त्याला इलाज नाही, काळजी करायचं नाही. हे सोडून जास्ती जायचं. पुढे वामन महाराज आणि ज्यांनी सेवा लावली, सेवा लावणारे आमचे 2 महाराज संतोष पाटील आणि तानाजी आणि जे विनेकरी बाबा.